आपल्या सर्वांना मी जागृत आणि प्रबोधन करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे। आज आम्हाला जरी वाटत असेल की आम्ही फार सुरक्षित आहोत, चांगले आहोत, आमचं जीवन चांगलं आहे, आमचा रोजगार चांगला आहे, आम्ही जीवन चांगलं जगत आहोत, आमची दिवसेंदिवस प्रगती होत आहे, परंतु दिवसेंदिवस आमच्या समोर असंख्य धोके निर्माण झालेले आहेत। या संदर्भात आम्हाला कोणी सांगणारा राहिलेलं नाही। काय आमच्या समोर धोके आहेत? आजच्या तारखेमध्ये आमच्या बापानं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, तो कोणता? मूलभूत अधिकार म्हणून आम्हाला सांगला आहे। म्हणजे आम्हाला शिक्षण मिळणं आमचा हा मूलभूत अधिकार आहे। मूलभूत अधिकार म्हणजे कोणता? जसं आम्हाला जेवण करणं, राहायला घर आणि अंगावर कपडे जेवढं आवश्यक आहे तेवढंच शिक्षण आवश्यक आहे असं बाबासाहेब सांगतात, आणि ते शिक्षण देणं सरकारला बंधनकारक आहे। कसं दिलं पाहिजे? शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे असं बाबासाहेब संविधानामध्ये सांगतात। शिक्षण आम्हाला सक्तीचं आणि मोफत, फुकट आणि सक्तीने दिलं पाहिजे असं बाबासाहेब संविधानामध्ये सांगतात। मग संविधानामध्ये असा अधिकार आम्हाला असताना आज तारखेत आम्हाला शिक्षणाला पैसे का मोजावे लागतात? आम्ही विचार करत नाहीत। आम्ही विचार करतो की आमचं लेकरू इंग्लिश स्कूल टाकायचं, इंग्लिश स्कूल टाकण्यासाठी खेड्यामध्ये 10,000 15,000 रुपये फी आहे, शहरामध्ये 50,000 1 लाख 2 लाख रुपये फी आहे, मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये 6-6 लाख फी आहे एका वर्षाची। पहिलीच्या वर्गामध्ये 6-6 लाख रुपये भरून आम्ही लेकराला शिक्षण कसं शिकवायचं आणि घरी काय खायचं? आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आज 10-10 15-15 12-12 हजार रुपये आम्हाला भरावं लागत आहेत। लेकराला वर्षाला 12-15 हजार रुपये खर्च यायचं। मी स्वतः शिकलो, माझ्या वयाच्या असंख्य लोक शिकले, माझे वडील शिकले असतील, हे सगळं आम्ही फुकट शिकलो, आम्हाला 1 रुपया लागला नाही। आम्हाला शाळेत पुस्तकं फुकट होते, आम्हाला परीक्षा फी नव्हती। मग आज अचानक नेमकं काय बदल झाला? असं कोणतं शिक्षण आलं की आम्हाला पैसे लागायत? लक्षात घ्या, हे जे इंग्लिश स्कूलचं फेळ आणलं ते आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठी आलेलं आहे। एका बाजूला जिल्हा परिषदेच्या आमच्या सरकारी शाळा बंद पडायच्या आणि दुसरीकडे खाजगी शाळा उभ्या करायच्या आणि तिथं फी भरून शाळा सुरू करायची, आम्ही शिक्षण घ्यायचं, अशी व्यवस्था आली। आम्हाला वाटलं आता सरकारच्या शाळांमध्ये लेकरायला नोकऱ्या लागत नाहीत, जर आम्ही इंग्रजी शाळेमध्ये शिकवलं तर आमचे लेकर उद्या कलेक्टर बनतील, तहसीलदार बनतील, आणि म्हणून आमच्या लोकांचा ओघ वाढला, पैसे भरून लेकराला शिक्षण द्यायचं। याचा दुष्परिणाम असा झाला की आम्हाला सवय लागली खाजगी शाळेची, आणि त्यामुळे सरकारी शाळेमध्ये लेकरं भेटत नाहीत, म्हणून सरकार एक वर्ग बंद करत आहे। जर सरकारी शाळा पूर्ण बंद झाल्या तर आम्हाला येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये 100% पैसे भरूनच आमचे लेकर शिक्षण द्यावं लागतील। आता एक लेकरू आहे म्हणून त्याला वर्षाला 10-15 हजार भरून, पण 2 लेकर झाल्यानंतर 2 लेकरांचं शिक्षण कसं करायचं? त्या आज 10,000 रुपये फी आहे, उद्या सरकारची शाळा बंद पडल्यानंतर तो खाजगी मालक ती फी 50,000 रुपये करू शकते, 1 लाख रुपये करू शकते। तुम्ही पाहिलं असं आता लाईटचं खाजगीकरण झालं, ज्या दिवशी लाईटचं खाजगीकरण झालं त्यावेळेस 1.5 रुपयाला युनिट होता, एक केवढ्याला होता? 1.5 रुपयाला। आज तो 7 रुपयाला झालाय। 1.5 रुपया कोटा आहे, 7 रुपये कोटा आहे। पहा, 7 रुपयाला 1 युनिट लाईट भेटते खाजगी झाल्यामुळं। हे शिक्षण देखील आता खाजगी होणार आहे। शिक्षण खाजगी जर झालं तर आम्हाला शिक्षण मिळणार नाही, आम्हाला शिक्षण मिळणार नाही। लक्षात घ्या, जर बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेब काय म्हणतात? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ताकदवर आहे, जर तुम्ही ते घेतलं, प्राशन केलं तर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून इथल्या व्यवस्थेनं ध्यान ठेवलं। बाबासाहेब सांगतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, आणि ते पिल्यानंतर लोक गुरगुरणार आहेत, ते पिल्यानंतर लोक बोलणार आहेत, क्रांती करणार आहेत, पेटणार आहेत। मग जर आपण वाघिणीचं दूधच जर बंद केलं तर लोक कुठून गुरगुरणार आहेत, कुठून भांडणार आहेत, कुठून संघर्ष करणार आहेत? म्हणून शिक्षणच बंद करायचं। आज येणाऱ्या 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात आम्ही आमच्या लेकराला शिकवू शकणार नाहीत, आमची ऐपत राहणार नाही, म्हणजे पर्यायानं आम्ही आमच्या लेकराचं शिक्षण बंद करणार आहोत। 5 संविधानामध्ये किती पद्धतशीरपणे लोक पूर्वी बोलायचे की बाबासाहेबांची घटना बदलणार आहे। काय म्हणाले लोक पूर्वी? बाबासाहेबांची घटना बदलणार आहे, संविधान बदलणार आहे। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला देशामध्ये आवाज होता की संविधान बदलणार 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 बदलणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समोर आले, सांगितलं की संविधान बाबा साहब खुद भी आएंगे तो भी संविधान नाही बदल सकता। आम्हाला वाटलं बरं वाटलं की संविधान बदलू शकत नाहीत,
परंतु त्यांनी प्लॅन केला आम्ही संविधान बदलणार नाहीत, संविधान तसंच ठेवणार, आम्ही संविधान बदलणार नाहीत, संविधान तसंच ठेवणार, पण तुमचे हक्क आम्ही ठेवणार नाहीत, तुमचे अधिकार आम्ही ठेवणार नाहीत, तुमचा शिक्षण अधिकार आम्ही काढून घेऊ. जर आमचे लेकर शिकलेच नाही तर त्याला नोकरी लागेल काय? शिकलेच नाही तर आम्ही क्रांती करणार काय? आम्हाला समजणार काय? अडाणी लोकांमध्ये शिकलेल्या लोकांमध्ये फरक आहे की नाही?